भारतीय जवान जयदीप झांबरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ. अशा माझ्या वीर पुत्राचा आज सत्कार आहे आणि सत्काराची शाल त्याच्या अंगावरती पडणार आहे. त्यामुळे थोडा वेळ त्याला तू उसंत घे. आणि म्हणून सकाळपासून जवळपास आतापर्यंत पाऊस पडत नव्हता. तो एखाद्या पहाऱ्यासारखा गेटवरतीच उभा होता. पण कार्यक्रमाचं वातावरण इतकं सुंदर तयार झालेलं आहे की त्यालाही कदाचित मोह आवडलेला नसेल आणि म्हणून राजानं परत एकदा फुलांचा वर्षाव करावा त्या पद्धतीने या कार्यक्रमावरती वर्षाव केलेला आहे. खरंच या निसर्गाचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. असं म्हणतात की मी माझा आम्ही आमचे या कुणीही रमत, मी माझा आम्ही आमचे या कुणीही रमत, पण देश माझा आणि मी देशाचा असं म्हणायला वाघाचंच काहीच लागतं. घरदार जमीन सुमला पैसा अडका कुणीही कमावतं, पण शौर्य वीर महावीर आणि परमवीर चक्र गमवायला अशा वाघांचंच काहीच लागतं. जन्माला येणारा प्रत्येक जण जाणार आहे हे आपल्याला माहित आहे, कारण मृत्यू हेच आमच्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. पण तिरंग्यात लपेटून जायला वाघाचंच काळीज लागतं. आणि असं वाघाचं काळीज जन्माला घेऊन आलेले हे सर्व आजी माजी सैनिक आणि होऊ घातलेले सैनिक या सर्वांना मी परत एकदा सर्वांच्या वतीनं शतशः नमन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी सुरुवात करतो. मंडळी, शब्दसंग्रहाने स्वागत करत असताना आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था डोंगर सुनील, भारतीय मीडिया फाउंडेशन सांगली, त्याचबरोबर ग्रामपंचायत डोंगर सुनील, सिद्धेश्वर विकास सोसायटी डोंगर सुनील, ज्योतिर्लिंग पतसंस्था डोंगर सुनील, संत निरंकारी मंडळ डोंगर सुनील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डोंगर सुनील, इथं उपस्थित असणाऱ्या विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि तुम्ही गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात शेवटी राहून गेलं की सर्व सन्माननीय सदस्य यांचं मी परत एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवराय आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. हीच भावना भोळी, निमंत्रण आमचे येणे तुमचे, ऋणात आपल्या राहून सादर करतो मनातून या प्रास्ताविकच्या ओळी. खरं असते प्रास्ताविकतेमध्ये जास्त काही वेळ घेणार नाही. आज कारगिल विजय दिवस, या दिवसाचं औचित्य साधून आपल्या गावचे सुपुत्र जयदीप मच्छिंद्र झांबरे यांच्या सेवानिवृत्त समारंभानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांचं स्वागत करतोय. निवृत्त कॅप्टन संदीपान शिंदे, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय मीडिया फाउंडेशन, त्यांचा या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय दत्तात्रय जगतापजी, संत निरंकारी मिशन ज्ञान प्रचारक यांचा सत्कार माननीय सुभेदार तुकाराम झांबरे, अध्यक्ष आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आपण स्वागत करूया. आदरणीय शिवानी झांबरे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी ब्रह्माकुमारी सारिका बहेनजी मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करावा. सत्कार संपन्न होतोय. मी सन्माननीय निवृत्त कॅप्टन संदीपान शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तर त्यांच्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी, त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय निवृत्त कॅप्टन संदीपान शिंदे. जयदीप मच्छिंद्र झांबरे हे 13 वर्ष 8 महिने आपला सर्व्हिस टेन्युअर करून आपले मायदेशी, आपल्या मातृभूमी, आपल्या जन्मभूमी डोंगरसुनी या गावी व्यवस्थितरित्या सुखरूप इथं पोचलेले आहेत आपल्या गावच्या मंडळीसोबत, आपल्या परिवारासोबत. तर त्यांना मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. बऱ्याच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, पण संयोजकांनी जेव्हा काल मला या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली तेव्हा थोडीशी न कळतपणे का अशी ना भीती वाटायला लागली. कारण ही सैन्य देण्यातले जे आपले वीर जवान असतात यांना शेतातलं पीक सुद्धा वाकडं झालेलं चालत नाही. इतका करेक्ट नियम असतो आणि इतक्या तंतोतंत नियमाने ते आपलं आयुष्य जगलेले असतात
आणि म्हणून हा कार्यक्रम वेळेतच संपला पाहिजे असा संयोजकांचा काल आग्रह होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करत आहोत. त्याबद्दल मी संयोजकांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आदरणीय दत्तात्रय जगतापजी, संत निरंकारी मिशन ज्ञान प्रचारक यांना मी विनंती करतो की 2 मिनिटं आपणही आपले विचार व्यक्त करावेत. चंद्रकांत पाटील, प्रासाविकर साहेब, निकम साहेब, शिंदे साहेब, त्याचबरोबर धन्यवाद साहेब. आपण बोलता बोलताच सत्कार मूर्तींच्या पत्नीचा उल्लेख केला आणि हे खरं आहे, कारण एखाद्या सैनिकाची पत्नी होणं हे खूप अवघड आहे, पण ते तितकंच अभिमानाचं आहे. कारण आमच्याकडं स्त्रिया आपला अलंकार म्हणून एखाद्या सोन्याचा दागिना दाखवतात, पण सैनिकाची पत्नी मात्र अलंकार म्हणून आपल्या पतीकडे बोट करते. आणि खरंच हे त्यांचं त्याग, याला सुद्धा आपण देशसेवा असं म्हणायला काय हरकत नाही. आज आपण खूप छान उल्लेख केला, त्याबद्दल यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि यानंतर राजयोग शिक्षिका सेवा केंद्र तासगाव ब्रह्माकुमारी सारिका बेहनजी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. निरंकारी मंडळाचे कवी परमपूज्य मनोहर दवीर साहेब या ठिकाणी सत्कार मूर्तींच्या वरती कविता केलेली आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपल्या समोर ते आपली कविता काव्यरचना ठेवणार. आज सत्कार मूर्ती असं म्हणतात की पुरणाच्या पोळीवर, बांधकामाच्या सळीवर, मटणाच्या नळीवर आणि जवानावर आणि जवानाच्या गोळीवर सुद्धा ज्याला विचार सुचतात त्याला असे कवी म्हणतात. अशा कवीवर यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. ज्या जयदीप झांबरे यांचा यथोचित सत्कार परत एकदा त्यांनी केला असं म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी खरंच आम्ही धन्य झालो असं या ठिकाणी म्हणतो. आणि वेळेअभावी मी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सत्कार मूर्ती जयदीप झांबरे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करायचे. सर्व प्रमुख पाहुणे, जय हिंद. उपस्थित आदरणीय सर्व प्रमुख पाहुणे, सर्व माजी साहेब, सैनिक, ग्रामस्थ, सर्वांनी अल्प सर्व्हिस असताना मनात खंत ठेवून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, या तिन्ही लोका आपण आपल्या कार्य कर्तृत्वाने, पराक्रमाने आणि शौर्याने आपली कर्मभूमी आणि आपली मातृभूमी आनंदित केली. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर इथं पाठीमागं उभे असताना मला कार्यक्रमाचे संयोजक असं म्हणाले की सर तेवढी शेवटची तोप तेवढी डागू द्या. ही तोप डागली की मग आभाराचं कार्यक्रम प्रदर्शन करा. मी म्हणलं तोप कुठं आहे, पण थोडीशी पाठीमागं जाऊन पाहिली तर पाठीमागं तोप नव्हती. मी परत पांडुरंग झांबरे यांना विचारलं की तोप कुठं आहे. अहो तोप म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यामुळे ही तोप डागण्यासाठी आपल्या समोर येत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रहार पाटील राशिवडेकर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपला अध्यक्षीय भाषण व्यक्त करावं. 25व्या कारगिल स्मृती समारोह विजय स्मृती दिवस, त्याचबरोबर सोनेगावचे सोन्यासारखे सुपुत्र, डोंगर सोनी, नंतर डोंगर, पण सोनेगावचे सोन्यासारखे नंतर डोंगराचे सोन्याचे सुपुत्र, तर जयदीप झांबरे एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपले आज सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्यांचा छोटासा सत्कार आमचे आजी माजी सैनिक संघटना सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष माननीय सुभेदार तुकाराम झांबरे हे करतील. जयदीप झांबरे आमच्या गावचे आता जे रिटायर झालेत त्यांना आम्ही ग्रामपंचायत व ग्रामपंचायत वतीनं त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो. आणि तुमच्या सर मागण्या आहेत त्या अगोदर ह्याच्यापासून आमची चर्चा चालू आहे. आणि आम्ही इथं समोरच जे आमची महाराष्ट्र शासन जागा आहे समोर, त्यात एक 5 गुंठ जागा त्याची आम्ही आधीच कबूल केलं होतं. तुम्ही मागणी केली त्याच्या अगोदर आम्ही कबूल केले. आणखी काय मागण्या असतील तात्पुरत्या स्वरूपात आमच्या गावात जुनी ग्रामपंचायत आहे त्यावर पत्र मारायचं चालू आहे, झाल्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात वापरायला देऊ. आणखी काय मागण्या